गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण सीडीपी विषयाचे जे प्रश्न PYQ मागच्या वर्षी झालेले ते प्रश्न आपण काळजीपूर्वक बघणार आहोत. तुम्ही जर टॉपिक काळजीपूर्वक अभ्यासले असतील तर नक्कीच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार. आता बघा, बॅच जॉईंटसाठी ते तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही बॅच जॉईंट करू शकतात. ऑफर चालू आहे. फक्त ₹500 मध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकतात. फक्त 500 मध्ये. तुम्हाला रेकॉर्ड व्हिडिओ आता इथून पुढचा जो काळ आहे तो रेकॉर्ड बघण्याचा, कारण जेवढे टॉपिक तुम्ही लवकर बघणार तेवढा तेवढा अभ्यास तुमचा क्लिअर होईल, कारण 45 दिवसात. त्यामुळे रेकॉर्ड घ्या. फक्त ₹500 मध्ये रेकॉर्ड तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ॲप वगैरे इथे सगळी माहिती दिलेली आहे. फक्त ₹500 मध्ये या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या तिथे पण तुम्हाला मोबाईल नंबर आणि ग्रुपची लिंक पण उपलब्ध होऊन जाईल. आता प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा, बाल बाल्यावस्था की अवधी में विकास म्हणजे काय? बाल्यावस्था जी असते त्या अवधीमध्ये विकास कसा होतो, असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. आता पहिला काय म्हटलंय, धीमी गती से होता है उसे मापा नहीं जा सकता. आता बघा, बाल्यावस्थामध्ये जो विकास होतोय, आता तुम्हाला माहिती आहे धीमी गतीचे नाही, जी वाढ काय असते, बरोबर आहे का नाही? वाढ मंदावते हे आपल्याला माहिती आहे. पण मापा नाही जा सकता हे बरोबर आहे का? तर चुकीचं आहे. कारण विकास आपण मापू शकतो ना, बरोबर आहे का नाही? एखाद्याची उंची किती आहे ते आपण मोजू शकतो, बरोबर आहे काय? उंची मापा म्हणजे की त्याचा अंदाज लावू शकतो. पण इथे काय म्हटलंय, मापा नाही जा सकता. मापा नाही जा सकता हे पूर्णपणे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, बहुस्तरीय और मिश्रित होत आहे. सगळ्यात महत्वाचं काय, बहुस्तरीय म्हणजे काय? भाषा विकास जास्त होतो, तुम्हाला माहिती आहे बाल्यावस्थामध्ये. हा वृद्धी मंदावते म्हणजे काय? मिश्रित होतो. हे हे बरोबर म्हणते काय? बहुस्तरीयवर मिश्रित होत आहे. आणि चौथं काय म्हटलं, केवळ परिणामक परिवर्तन होते. केवळ परिणामक म्हणजे काय? केवळ परिणाम म्हणजे फक्त व्यक्तीची वाढच होईल असं नाही, गुणात्मक पण विकास होत असतो. म्हणजे तिसरं ऑप्शन पण चुकीचं आहे. आणि अनियमित वर असंबंध, विकास कधीच अनियमित होत नाही, तर विकास हा नियमित चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे चौथं ऑप्शन पण चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 2 हे बेस्ट. काय का? विकास बहुस्तरीय होत आहे, बहुमिश्रित होत आहे. तुम्ही बहुआयामी पण ऐकलं असेल. म्हणून बाल्यावस्थामध्ये विकास कसा असतो? बहुमिश्रीय असतो. म्हणजे काय? म्हणजे तुमची वाढ मंद होईल, भाषा विकास होईल, म्हणजे वेगवेगळ्या संदर्भात ते असतं. ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपण समीपत विकासाचा छत्र हा जर बघितला असेल, म्हणजे वायगोस्की, यावर तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो. निकटम विकास का क्षेत्र म्हणजे झेडपीडी. झेडपीडी क्षेत्र काय आहे, म्हणजे त्या संदर्भात काय आहे? झेडपीडी काय आहे? समीपत विकासाचा क्षेत्र काय आहे? त्याला निकटम विकास का क्षेत्र क्या है? काय आहे? पहिला ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों के वर्तमान स्तर पर स्वतंत्र प्रदर्शन और वयस्क और अधिक कौशल्य वाले समकक्षी की सहायता से बच्चे द्वारा उपार्जित किए जाने वाले प्रदर्शन के मध्य का क्षेत्र आहे. म्हणजे काय? समीपत विकासाचं क्षेत्र म्हणजे काय असतं, का एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कौशल्य येत नाहीये, तर वयस्क असतील किंवा त्याचा मित्र असेल, त्याने काय करायचं, त्याला मार्गदर्शन करायचं, सहायता प्रदान करणं आणि त्याच उपार्जित म्हणजे त्या थरापर्यंत पोहोचवणं. मध्य क्षेत्र म्हणजे काय? त्या सेंटर पर्यंत पोहोचवणं. आपण बघितलं होतं टॉपिक मध्ये, मधल्या स्तरापर्यंत पोहोचवणं हे समीपत विकासाचं क्षेत्र आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन थोडं बरोबर म्हणताय. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, विभिन्न प्रकार के कार्य जो अपने आयु के अनुसार बच्चों को करने चाहिए परंतु वो नहीं कर पाते, याला तुम्ही समीपत म्हणजे त्यांच्या वयानुसार ते करू शकतात पण करू शकत नाही, याला समीपत विकासाचं क्षेत्र म्हणणार का? तर अजिबात नाही, हे चुकीचं दिलेले. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय, तिसरं ऑप्शन काय म्हटलंय बघा, वो प्रक्रिया जो शुरू में विभिन्न, बघा, वो प्रक्रिया जिसमें शुरू में विभिन्न समझ वाले व्यक्ती समान समझ पर पोहोचते. म्हणजे काय? दोघांना एका समाज आपण काय म्हणतो, एका टेज पर्यंत किंवा एका याच्यापर्यंत पोहोचवणं, असं समानता लावायची नाही किंवा दोघांना एक तिथपर्यंत. तर समीपत विकासाचं क्षेत्र म्हणजे काय? ती क्रिया त्याच्यामध्ये झाली पाहिजे. म्हणजे तिसरं पण चुकीचं आहे. आणि वो प्रक्रिया जिसमें बच्चे समाज के वयस्को सदस्य द्वारा निर्धारित विधी पर कार्य करते, म्हणजे जे वडीलधाऱ्यांना वाटतं तेच मुलं कार्य करतात, याला तुम्ही समीपत विकासाचं क्षेत्र म्हणतात? तर अजिबात नाही. समीपत विकासाचं क्षेत्र म्हणजे काय आहे? ऑप्शन 1 आहे, का जर एखाद्या मुलाला ते कौशल्य येत नसेल तर त्याच्यापेक्षा जाणकार वयस्क असतील यांनी सहायता प्रदान करायची आणि तिथपर्यंत घेऊन जायचं. म्हणजे ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर जीन पियाजेवर आलेला प्रश्न, तुम्हाला जीन पियाजे आणि लेवायगोस्की यांच्यावर 3 ते 4 प्रश्न बघायला मिळतात. 3 ते 4 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. प्रश्न काय म्हणतोय,
जीन पियाजे के अनुसार बच्चों में अमूर्त संक्रियात्मक अवस्था में, आता तुम्ही 4 अवस्था बघितल्या होत्या जीन पियाजेच्या. आता तुम्हाला शेवटच्या अवस्था मधलं विचारलंय का अमूर्त संक्रियात्मक अवस्था. आता जर तुम्हाला अवस्था काळजीपूर्वक माहित असतील तर कुठल्या अवस्थेमध्ये काय करू शकतं हे आपल्याला माहित असतं. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलं, आता अमूर्त संदर्भात आपल्याला विचार कुठल्या अवस्थे संदर्भात करायचा आहे, अमूर्त अवस्थेबद्दल. काय क्या शामिल है इसमें, क्या है तर परिकल्पित निगमनात्मक तर्कवर बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे निगमनात्मक तर्क कुठे करू शकतो, चिंतन प्रतिज्ञान प्राप्ती चिंतन म्हणजे काय, एखादं चिंतन तुमचं आहे त्याच्यावर अजून चिंतन करत आहे, तर हे कुठे करू शकतात तुम्ही अमूर्त अवस्थेमध्ये करू शकतात. म्हणजे पहिलं ऑप्शन थोडा अमूर्त संक्रियात्मक अवस्था आहे या संदर्भात योग्य बोलत आहे. आता तुम्हाला माहिती आहे केंद्रीकरण, केंद्रीकरण कुठे असतं, जीववाद असतं. म्हणजे ती अवस्था कुठली झाली, दुसऱ्या अवस्थेमध्ये असतं. म्हणजे आपलं उत्तर राहील का हे, तर अजिबात नाही. संरक्षण आणि वर्गीकरण कुठे असतं, तिसऱ्या अवस्थेमध्ये, त्याला मूर्त अवस्था म्हणतात. हे असेल का आपलं उत्तर, नाही, कारण अमूर्तच विचारलंय. आणि प्रतीकात्मक वर सांकेतिक, हे बघा प्रतीकात्मक खेळ जे असतात हे दोन जे अवस्था, दुसरी अवस्था असते, पूर्व असते, याच्यामध्ये होतात. पण अमूर्त चिंतन क्या शामिल आहे, तर ऑप्शन 1 शामिल आहे, कारण निगमनात्मक तर्क विद्यार्थी करू शकतात आणि चिंतन कौशल्यामध्ये समर्थ असतात. ऑप्शन 1 प्रकारने बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने तुम्हाला कुठले ऑप्शन काय आहे ते काढता ज्या वेळा येतं त्यावेळेसच तुम्ही पास होतात. फक्त अंदाज लागला मला वाटत होतं म्हणून असं काही चालत नाहीये. म्हणजे समजून किती घेणार याच्यावरच हा पेपर आहे. प्रश्न दिलेला आहे बघा. लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत के अनुसार व्यक्ति की किस अवस्था में बच्चे विश्वास करता है कि वर्तमान समाज प्रणाली को सतर्कतापूर्वक बनाए रखने से धनात्मक मानवीय संबंध वर सामाजिक वर्ग सुरक्षित रहता है. लॉरेन्स कोलबर्गचा तुम्ही सिद्धांत बघितला होता, नैतिक विकासाचा सिद्धांत. मग यांनी इथे काय म्हटलंय का सामाजिक वर्तमान प्रणाली, सामाजिक वर्तमान जी प्रणाली म्हणजे समाजाने जे नियम बनवलेले आहेत ते सतर्कतापूर्वक म्हणजे काय, मी ते पाळले पाहिजे. ते पाळले तर धनात्मक मानवी संबंध काय, म्हणजे मुलांना काय वाटतं का जे समाजाने निर्माण केलंय ना ते मी पाळलंच पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, समाजातील ते संपर्क धनात्मक म्हणजे काय चांगले राहतील. हे केव्हा वाटतं का जे आता समाजाने काही चुकीच्या पण गोष्टी बनवलेल्या असतील तरी त्या मुलाला काय वाटतं, काय काय म्हटलंय, वर्तमान समाज प्रणाली को सतर्कतापूर्वक बनाए रखने से म्हणजे काय, मला ते पाळावंच लागेल. आता हे बघा, आता पहिलं तुम्हाला सांगून देतो, दंड एवं आज्ञापालन म्हणजे काय. ज्या वेळा मुलांना असं वाटतं का माझे आई वडील मारतील म्हणून मी काम करतो, तेव्हा दंड एवं आज्ञापालन. आता इथे तसं काही बोललंय का, तर अजिबात नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, सामाजिक क्रम व्यवस्था अभिविन्यास म्हणजे जे पण समाधान निर्माण केले ते मला पाळावं लागेल, कारण काय म्हटलंय, सामाजिक प्रणाली को सतर्कतापूर्वक बनाए रखने से धनात्मक मानवी संबंध सुरक्षित रहेगा. म्हणजे दुसरं ऑप्शन थोडं त्या संदर्भात जाते. आता यांत्रिक सापेक्ष अभिविन्यास म्हणजे काय, आता हे जे आहे यांत्रिक सापेक्ष अभिविन्यास म्हणजे याला काय, लेनदेन वाला मामला म्हणतात. लेनदेन म्हणजे काय, मी तुला चॉकलेट देतो तेव्हा तू काम कर, याला असं काही होतंय का इथे, लेनदेन वाला आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे तिसरं ऑप्शन पण तुमचं येत नाही. आणि सार्वभौमिक नैतिक सिद्धांत अभिविन्यास म्हणजे काय, सार्वभौमिक नैतिक म्हणजे काय, जरी तो समाजाने नियम बनवलेला असेल पण एखाद्यावर तो अन्याय होत असेल, एखाद्याचा जर जीव जात असेल तर तो नियम मी पाळणार नाही, याला सार्वभौमिक नैतिक सिद्धांत म्हणतात. पण इथे काय म्हटलंय, समाजाने जे बनवलेले ते मी पाळणार आहे किंवा ते चांगलं आहे, हे जेव्हा असतं याला सामाजिक क्रमव्यवस्था अभिविन्यास असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा काय म्हटलंय बघा, कक्षा में सभी लिंगों में जेंडर रूढ़िवादिता को कम करने और विकास के विस्तार की संभावनाओं को बढ़ाने के लिए प्रभावशाली पद्धती कौन से. म्हणजे तुमच्या वर्गामध्ये प्रश्न काय म्हणतोय, कक्षा में लिंगों में जेंडर रूढिवादों को कम करणे, म्हणजे तुमच्या वर्गामध्ये जेंडर रूढिवाद म्हणजे काय, का तू मुलगीने हेच काम केलं पाहिजे, मुलाने तेच काम केलं पाहिजे, याला तुम्ही कमी करायचं आहे. आणि विस्तार संभावना को बढ़ाने के लिए प्रभावी पद्धती के म्हणजे रूढिवाद कुठे कमी होईल हे तुम्हाला सांगायचं. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बघा, लिंगों के जैविक अंतरों की उपेक्षा करना और उन्हें अस्वीकार करना. उपेक्षा करणं म्हणजे काय, तू मुलगी आहे बाबा, तू हे काम करू शकत नाही, तू मुलगा आहे तू ते करू शकत नाही, असं जर केलं तर रूढिवाद कमी होईल का, उलट वाढेल. म्हणजे पहिलं ऑप्शन पण तुमचं योग्य आहे का, तर अजिबात नाही. समाज में चित्रित लिंग भूमिकाओं को प्रचलित करना म्हणजे समाजामध्ये चित्रित म्हणजे काय, मुलीने काय धुणे भांडे केले पाहिजे ना, तर धुणे भांडेच कर, तू समाजामध्ये आपल्या समाजाने लावून दिले म्हणजे याच्याने कमी होईल का, उलट तो वाढेल, तुम्हाला कमी करायला लावलेला आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन पण बेस्ट आहे का. तिसरं ऑप्शन काय म्हटले,
एकही लिंग का योग्यता समूह बनवा. एकही लिंग का म्हणजे काय, मुलींचाच गट बनवा आणि मुलांचाच गट बनवा. मग तरी रूढीवाद तयार झाला ना. तुम्ही मुलींचा गट बनवला म्हणजे तो रूढीवादच आणि मुलांचा म्हणजे रूढीवाद. मग जर तुम्हाला रूढीवाद कमी करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट काय आहे, चौथा ऑप्शन काय बघा, क्रियाकलाप के लिए मिश्रित लिंग समूह बनाना और विचार विमर्श के लिए प्रोत्साहित करना. म्हणजे काय करा, मिश्रित म्हणजे मुलगी घ्या मुलगा घ्या, मुलगी घ्या मुलगा घ्या आणि यांच्यामध्ये काय झालं पाहिजे, विचार विमर्श झाले पाहिजे, आंतरक्रिया झाली पाहिजे. तेव्हा तो रूढीवाद होईल, कमी होईल. म्हणजे एखादा उदाहरणार्थ क्रिकेटचा सामना आहे, तुम्ही जर सगळे मुलांनाच घेतलं, सगळे 11 ना 11 मुलं, तुम्ही 5 मुली पण त्याच्यामध्ये राहू द्या, म्हणजे काय होईल, क्रियाकलाप काहीतरी तुम्ही कौशल्य द्या, काय द्या, याच्याने जेव्हा ते एकत्रपणे करतील तेव्हा रूढीवाद कमी होईल. नाहीतर अजून सुद्धा मुलींना वाटतं का मुली क्रिकेट खेळू शकत नाही, वाटतं का नाही. म्हणजे हा रूढीवाद कमी करायचा असेल तर तुम्हाला मिश्रित लिंग समूह बनवा लागेल. साधारण आपण वर्गामध्ये आपण महाराष्ट्रात बघा, पहिली जी रांग बनवतो ती मुलींसाठी. अरे बाबा, कोणी दिलं, तुम्ही पहिल्याच दिवसापासून तुम्ही मुलींमध्ये भेदभाव करतात. मुलगा मुलगी बसल्याने काही प्रॉब्लेम आहे का, तर अजिबात नाही. पण आपल्यामध्ये तो रूढीवादी विचार भरलेला आहे आणि हा विचार जर कमी करायचा असेल तर तुम्हाला मुलगा आणि मुलगी एका बेंचवर बसा, कुठलाही प्रॉब्लेम नसतो. हे फक्त आपले मन दूषित झालेले, त्यामुळे असं रूढीवाद चालू आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6 काय म्हणतोय बघा, अध्यापक को बहुभाषिकता को समजना चाहिए. बहुभाषिकता म्हणजे काय, तुमच्या वर्गात वेगवेगळी भाषा बोलणारे विद्यार्थी. आता कोणी मराठी बोलेल, कोणी हिंदी बोलणारा असेल, कोणी गुजराती बोलणारा असेल, बरोबर नाही, याला बहुभाषिकता म्हणतात बघा, गुजराती. मग आता काय म्हणणार, आता रुकावट असतं का, आता तुम्हाला माहिती आहे रुकावट आहे का, एक साधन आहे का, रुकावट आहे का, समस्या आहे का, व्यक्तिगत व्यवस्था का, मुद्दा आहे का. तर सगळ्यात महत्वाचं बहुभाषिकता काय असतं, एक साधन असतं. कारण बहुभाषिकतेने तुम्ही काय करतात, विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या संस्कृतीचे विचार माहिती करू शकतात ना. आता एखादा विद्यार्थी अहिराणी बोलतो, एखादा मराठी बोलतो, एखादा गुजराती बोलतो, म्हणजे प्रत्येकाचे विचार प्रत्येकामध्ये भाषेतून जाणून घेण्यासाठी बहुभाषा काय असते, एक साधन असते, एक गुण आणि साधन आहे. याला बहुभाषिकता असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बाल केंद्रित शिक्षा. आता तुम्हाला मी सांगितलंय बाल केंद्रित शिक्षा, कारण आताचा जेवढा सिलेबस आहे हा बाल केंद्रित शिक्षणावर अवलंबून आहे. बाल केंद्रित कक्षा वो है जिसमें, आता बाल केंद्रित कक्षा कशाला म्हणणार हे तुम्हाला माहित पाहिजे. ऑप्शनच्या सहाय्याने तुम्हाला आता बाल केंद्रित कक्षा शोधायचे जिसमें. आता बाल केंद्रित शिक्षा कशी असते आपण बघूया. अध्यापक केवळ पाठ्यपुस्तक को ज्ञान को स्रोत के लिए उपयोग करताय, म्हणजे शिक्षकाने फक्त पाठ्यपुस्तक जे आहे ते पाठ्यपुस्तकच ज्ञानाचा स्रोत आहे. आता जर तुम्हाला माहित आहे केवळ आलेला आहे, फक्त पाठ्यपुस्तक नाही, तर विद्यार्थी सुद्धा समाजातून काहीतरी शिकतात, फक्त पाठ्यपुस्तकाने शिकतील असं नाही. तर मग जर इथे काय म्हटले, फक्त पाठ्यपुस्तक तर येणार नाही, कारण बाल केंद्रित शिक्षण झालं नाही. अध्यापक बच्चों की उनकी क्षमता के आधार वर्गीकृत करताय, म्हणजे शिक्षकाने जर मुलांना त्यांच्या क्षमताच्या आधारावर वर्गीकरण केलं. याला मराठी वाचता येत नाही त्याने तिकडे बसावं, ज्याला हिंदी येतं इकडे बैस, गणित येतं तिकडे, ज्याला काहीच येत नाही बैस बाजूला, असं चालेल का? त्यांच्या क्षमतांवर आधारित तुम्ही वर्गीकरण करणार, तर अजिबात नाही. वर्गीकरण केल्याने विद्यार्थी नाराज होतील, काय यार मला गणित येत नाही म्हणून माझा मास्तर चांगला नाही आहे इकडे बसवणं, असं होईल का नाही. म्हणजे दुसरा ऑप्शन पण बालकेंद्रीय आहे का, तर अजिबात नाही. तीसरा ऑप्शन काय म्हटले, बच्चों को व्यवहार को निर्देश करने के लिए अध्यापक पुरस्कार और दंड का प्रयोग करता है. आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय का विद्यार्थ्यांना पुरस्कार पण द्यायचा नाही आणि दंड पण द्यायचा नाही. आता एखादा म्हणेल का, हो सर पुरस्कार किती चांगला असतं. अरे बाबा, पुरस्कार का देऊ नये, कारण लहान वयात विद्यार्थ्यांना जर तुम्ही सांगितलं मी तुला चॉकलेट देईल, वय पूर्ण कर, तर तो वय कशासाठी पूर्ण करेल, चॉकलेटसाठी. तर त्याला स्वतःहून वाटलं पाहिजे. आता तुम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं, सोर्णा मॅडम तुम्ही हे गोष्टीचं पुस्तक वाचा, मी तुम्हाला 5 रुपये देईल, त्या वाचतील का, मला 5 रुपये मिळणार आहे. पण जर तुम्हाला आंतरिक आवड निर्माण करायची असेल तर विद्यार्थ्याला स्वतःहून गोष्ट वाचली पाहिजे. पैसे देऊन पुरस्कार देऊन जर तुम्ही क्रिया करत असाल तर विद्यार्थी काय होईल, बाह्य प्रेरणा जागृत होतील. म्हणून ऑप्शन 3 पण हे योग्य नाही. आणि ऑप्शन 4 चौथं काय म्हटलंय, अध्यापक लचीला है और प्रत्येक बच्ची की व्यक्तिगत आवश्यकता को पूरा करता है. म्हणजे काय, अध्यापक म्हणून फक्त मला शिकवणं काम नाही. आता जसं तुम्हाला हिंदीमध्ये नाही समजत तर मी लचीलं केलं नाही बाबा, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, आयराणीमध्ये सांगतो, पण मी तुम्हाला समजून देतो आणि व्यक्तिगत जरूरत. आता एखादा विद्यार्थी, आता मी जरी एवढं शिकवलं तरी एखाद्याचा मला फोन येतो, ओ सर हा पॉईंट समजला नाही ना, मला सांगा ना. तर मी म्हणतो अशा अशा पद्धतीने, म्हणजे काय व्यक्तिगत आवश्यकता पण पुरा करणारा असेल तर यालाच ऑप्शन 4 काय आहे, ही आहे. आपण काय म्हणतो, बाल केंद्रित शिक्षणाचं उदाहरण आहे. कारण अध्यापक कसा पाहिजे, लचीला पाहिजे. तुला नाही समजत ना मराठीमध्ये, तर मी अहिराणीमध्ये सांगतो बाबा, तुला समजेल ना, असा अध्यापक पाहिजे. नाही बाबा तुला समजावंच लागेल, महाराष्ट्राची प्रमाण भाषा आहे, असा अध्यापक चालणार नाही. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 8,
प्रश्न 8वा काय म्हणतो, एकदम सोपा प्रश्न आहे. किस वैज्ञानिक के अनुसार बच्चों के संज्ञानात्मक विकास में सांस्कृतिक उपकरणों का महत्वपूर्ण भूमिका निभाते. आता एकदम सोपा प्रश्न आहे. सांस्कृतिक सामाजिक सिद्धांत कोणी दिलेला होता? लेव वायगोस्कीने दिलेला होता. उत्तर याचं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आता लेव वायगोस्कीनुसार परत प्रश्न बघा, तिसरा प्रश्न वायगोस्कीवर आलेला आहे. बघा काय म्हटलंय वायगोस्की, आता काळजीपूर्वक बघा. लेव वायगोस्की के अनुसार, आता ज्या वेळा तुम्हाला प्रश्नामध्ये वर दिलेलं असेल ना, लेव वायगोस्की असेल किंवा जीन पियाजे अनुसार असेल, तर जे वर म्हटले त्याचाच विचार करायचा. आता जीन पियाजेचा इथे कवडी मात्र संबंध नाहीये. तुम्हाला विचारलं काय, लेव वायगोस्की के अनुसार, म्हणजे जे लेव वायगोस्की नुसार असेल तेच तुमचं उत्तर असेल. कळालं? आता बघा पहिला ऑप्शन काय म्हटले, बच्चों के संज्ञानात्मक विकास में भाषा की एक महत्वपूर्ण भूमिका आहे. बघा आता बच्चों के संज्ञानात्मक म्हणजे काय, बच्चाचं जो म्हणजे विचार प्रक्रिया असते त्याच्यामध्ये भाषेची भूमिका महत्वाची आहे. हे कोणी सांगितलं होतं? आपल्या वायगोस्कीने सांगितलेलं होतं. बरोबर आहे का नाही? वायगोस्कीने सांगितलं होतं. आता दुसरा ऑप्शन आपण काळजीपूर्वक बघू. बच्चा भाषा अधिग्रहण यंत्र द्वारा, म्हणजे भाषा एलईडी अधिग्रहण यंत्र म्हणजे काय, एलईडी द्वारे शिकतात. एलईडी हे कोणी सांगितलं होतं? नॉन चॉमस्कीने सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? नॉन चॉमस्कीने. म्हणजे हे येईल का आपलं उत्तर? आता येणार नाही. भाषा का संज्ञानात्मक विकास चरणों में होता है. आता बच्चों का संज्ञानात्मक विकास चरणों में, बच्चों का संज्ञानात्मक विकास चरणों में होता है. कोणी सांगितलं होतं? जीन पियाजेने सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? जीन पियाजेने सांगितलं होतं. आता येईल का आपलं उत्तर हे? कारण हे जीन पियाजेने सांगितलंय. आणि स्कीमा आणि परिपक्वता हे पण कोणी सांगितलं होतं? जीन पियाजेने सांगितलं होतं. मग आपल्याला विचारलं काय, तुम्हाला वायगोस्की विचारला तर ते रिकामटे काम आपण बंद केले पाहिजे ना. जीन पियाजे आहे बाबा, इथे पण जीन पियाजे, इथे बी चॉमस्की, तर मला उत्तर वायगोस्कीच द्यावा लागेल ना, का त्याच्या अनुसार. म्हणून ऑप्शन एक हे सगळ्यात तुमचं बेस्ट आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रगतीशील शिक्षण हा एक टॉपिक आपण घेतलेला होता बघा. प्रगतीशील शिक्षण. आता प्रगतीशील शिक्षणासंदर्भात तुम्हाला माहित असेल, खूप महत्वाचा टॉपिक आहे. एक किंवा दोन प्रश्न येण्याची शक्यता असते. आता काय म्हटलंय, एक प्रगतिशील कक्षा में शिक्षक अधिगम प्रक्रिया के दौरान अधिगम कर्ताओं का मूल्यांकन, म्हणजे काय, प्रगतिशील जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये शिक्षण अधिगम प्रक्रिये दौरान अधिगम करता म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन का करतात, कशासाठी केलं पाहिजे, असा हा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. पहिलं काय म्हटलंय, बच्चों को अधिगम में सहाय्यक नाही. आता मूल्यांकन जे असेल, मूल्यमापन असेल, सहाय्यक आहे का नाही? कारण विद्यार्थ्याचे कुठे चुका होत आहे, कुठे आपण चुकतोय का, आपला अध्यापन काहीतरी कमी पडतंय का, हे चांगलं आहे. पण इथे काय म्हटलं, सहाय्यक नाही, म्हणजे ते चुकलेलं आहे पहिला ऑप्शन. बच्चों की अधिगम प्रक्रिया में रुकावट, कस काय रुकावट उत्पन्न करताय, उलट चालना देते ना. मूल्य म्हणजे एखादा विद्यार्थी इथे चुकतोय बाबा, मग आपण लगेच त्याला सांगता येईल, बाबा तू इथे चुकतोय बरं का, हे बरोबर कर, म्हणजे काय, पण इथे रुकावट चाल आहे, अजिबात नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, अभिभावक म्हणजे काय, माता पिता को प्रपुष्टि देने के लिए प्रयोजन है बेहद सफल है कम सफल असफल विद्यार्थियों की पहचान में सहायक है. म्हणजे तुम्ही मूल्यांकन याच्यासाठी करतात का, अभिभावक, म्हणजे आता समजा सुवर्णा मॅडमांनी, जयश्री मॅडमांनी अभ्यास केला नाही, मग मी सांगेल का, हा नाही आता मी तुमच्या घरी सांगतो बरं का, तुम्हाला मार्क खूप कमी आहेत, तुम्हाला चांगलं झोडलं पाहिजे तुमच्या घरच्यांनी, यासाठी तुम्ही, म्हणजे ती काही कामाची नाही, कम सफल आहे असफल आहे, यासाठी मूल्यमापन करत नाही. तर मूल्यमापनाचा उद्देश काय आहे, हे चौथा ऑप्शन काळजीपूर्वक बघा. भेद महत्वपूर्ण है क्योंकि ये बच्चों की समझ जानकारी देता है और अध्यापिका को अपने शिक्षा शास्त्र पर विचार करणे में सहायता होत आहे. आता समजा मूल्यमापन, मी तुम्ही सांगतो टेस्ट सोडवा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. मग एखादा विद्यार्थी म्हणतो सर मला 22 आलं, मग मला पण चांगलं वाटतं ना, नाही बाबा तू बरोबर चालू आहे, कारण तुझे 22 मार्क खूप चांगले आहेत. पण जर त्या विद्यार्थ्याचे मार्क कमी पडत असतील तर मी त्याला सल्ला देईल, तू सीडीपी काळजीपूर्वक बघ. म्हणजे काय, शिक्षकाला पण जाणीव होते आणि विद्यार्थ्याला पण ही जाण निर्माण होते का आपल्या कुठे चुका होत आहे. कळालं? म्हणून काय असतं, ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10 काय म्हणतोय बघा, प्रश्न 10वा, आंशिक दृष्टीबाधित. आंशिक म्हणजे काय, त्यांना थोडासा, आपण काय डोळ्याला अंधार येत असतील, दिसतं त्यांना. आंशिक म्हणजे काय, थोडाफार त्यांना दिसायला प्रॉब्लेम असेल, यांना आंशिक दृष्टीबाधित म्हटलं जातं. आंशिक दृष्टि वाले विद्यार्थियों के लिए निम्नलिखित में से कौन सी अधिगम सामग्री उपयुक्त नाहीये. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना थोडाफार दिसायला प्रॉब्लेम आहे, काय, थोडाफार, जास्त नाही, थोडाफार दिसायला प्रॉब्लेम आहे, मग काय करणार तुम्ही, पहिलं काय म्हटलंय, बडे आकार में मुद्रित पुस्तक. आता बरोबर आहे, कारण त्याला जर थोडा दिसायला प्रॉब्लेम आहे, तर जो पुस्तकाचा आकार आहे, बरोबर आहे का नाही, आता समजा हा मराठी नाव आहे, तर थोडं मोठं पाहिजे, म्हणजे त्याला वाचता येईल, म्हणजे हे पण चांगलं आहे. त्रिविमीने नक्षी चार्ट म्हणजे काय, हे पण ते विद्यार्थी
नक्षी चार्ट हे पण चांगलं असतं कारण ते 3D नकाशे म्हणतो बघा आपण. हे पण ते विद्यार्थ्याला चांगलं असेल कारण त्याला थोडं दिसायला कमी आहे ना. बोलती पुस्तके परशे सूचना आहे. बोलती पुस्तके म्हणजे काय? तुम्ही माहिती आहे जे पुस्तक आता बघा जसं लावून दिलं तर ते पुस्तक आहे बोलती पुस्तके ते वाचतं जे असतं ते पण चालेल कारण त्याला ऐकू तर येतं ना जरी अंधुक दिसत असेल तर. हे तिघ ऑप्शन चांगले आहेत. पण छोटी मुद्रेवाली कार्यशील छोटी मुद्री म्हणजे आता बघा हे मराठी नाव जर तुम्ही समजा असं लिहून दिलं आणि त्याला सांगितलं वाच त्याला काय वाचता येईल तो म्हणेल सर पहिलेच मला ते नीट दिसत नाही तुम्ही अजून एवढं एवढं छोटी मुद्रत घेऊन आले मला काय कळणार आहे म्हणजे हे त्याच्यासाठी परिणामकारक नाही तर म्हणजे तुम्हाला अधिगम सामग्री उपयुक्त नाही तर छोटी जी असतात छोटी मुद्रवाली असतात किंवा त्याचं साईज कमी असते ते अक्षर त्यांच्यासाठी चालणार नाही कारण फळ्यावरचं पण त्यांना दिसत नाही ते म्हणतात सर थोडं मोठं लिहा ना मला मागे दिसत नाही म्हणजे याचा अर्थ काय छोटं जे असेल ते त्यांना चालत नाही ते त्यांना वाचता येणार नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न होता त्याच्यानंतर समावेशी कक्षा याच्या संदर्भात तुम्हाला आलेला प्रश्न आहे समावेशी कक्षा आता बघूया समावेशी कक्षा संदर्भात काय प्रश्न काय म्हणतोय बघा समावेशी शिक्षा असेल कक्षा असेल फक्त तुम्हाला शब्द फेर केला जातो समावेशी शिक्षा के पीछे अंतर्निहित विचार आहे म्हणजे समावेशी शिक्षणाचा संदर्भात काय विचार आहे त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे समावेशी शिक्षण सांगण्याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला विचारलेले पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बच्चों के उनकी योग्यता का आधार पर पृथक करना और व्यावसायिक प्रशिक्षण का प्रबंध करणं म्हणजे मुलांना त्यांच्या आपण काय म्हणतो गुणांच्या आधारांवर योग्यतांच्या आधारावर वेगळं करणं हे समावेशी शिक्षणाचा उद्देश आहे का तर अजिबात नाही समावेशी शिक्षण काय म्हणतो प्रत्येकाला एकत्र करा वेगळं करू नका छात्रों को अक्षमताओं के आधार पर उनकी सीमाओं की पहचान करना उन्हें नामांकित करना म्हणजे काय एखाद्याला सांगायचं दीपाली मॅडम तुम्हाला हे सीडीपी येत नाही बरं का तुम्ही काही कामाच्या नाही येत तुम्ही तिकडे बसा सुवर्णा मॅडम तुम्हाला सीडीपी खूप चांगलं येते इकडे बसा जयश्री मॅडम तुम्हाला ईव्हीएस येते इकडे म्हणजे त्यांच्या ज्या क्षमता असतील त्या क्षमतांच्या आधारावर तुम्हाला नामांकित करायचं नाही हे समावेशी शिक्षण सांगतं पहिलं काय म्हटले अलग अलग क्षमताओं वाले बच्चों के लिए विशिष्ट शैक्षणिक संस्थाओं का प्रदान म्हणजे संस्थान जे असेल म्हणजे शाळा असतील प्रावधान करणं म्हणजे काय एखाद्या मुलाला समजा सीडीपी समजत नाही किंवा त्याला गणित समजत नाही मी सांगू का जाय बाबा तू आता मालेगावला क्लास लाव तुला गणित इकडे आपल्या शाळेत काही समजणार नाही तू इकडे जाय चालणार नाही वेगवेगळं नाही समावेशी शिक्षण म्हणजे काय प्रत्येकाला एकाच छताखाली सर्व समान त्याच्या गरजेनुसार शिकवणं हे असतं आणि चौथा ऑप्शन काय म्हटले दार्शनिकता है कि सभी बच्चों के लिए नियमित विद्यालय में समान शिक्षा पाने का अधिकार आहे समावेशी शिक्षण काय म्हणतंय का विद्यार्थ्यांना काय करा समान अवसर उपलब्ध करा त्याच वर्गामध्ये आणि त्याच्या गरजेनुसार काय करा त्यांना साधनं उपलब्ध करून द्या त्याच्यानंतर प्रश्न 12 काय म्हणतोय बघा प्रश्न 12 प्रश्न 12 काय म्हणतोय प्रतिभाशाली और सृजनात्मक बच्चों की आवश्यकताओं को किस प्रकार संबोधित किया जा सकता है आता प्रतिभाशाली आणि सृजनात्मक विद्यार्थी म्हणजे प्रतिभाशाली म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांना एखादा आपण बघा पहिल्याच वेळा एखादा शिक्षकाने सांगितलं लसावी मसावी पहिल्याच याच्यामध्ये लक्षात येऊन लागला पहिल्याच याला प्रतिभाशाली म्हणतात प्रतिभाशाली म्हणजे काय त्याला सांगताच ती गोष्ट लगेच लक्षात येते मग आता त्यांना संबोधित त्यांच्या आवश्यकताओं को संबोधित करण्यासाठी तुम्ही काय करणार प्रतिभाशाली विद्यार्थीला कसा आहे प्रतिभाशाली कारण त्याला लगेच ती क्रिया येणार मग तुम्ही काय करणार पहिलं ऑप्शन काय म्हटलंय चुनौतीपूर्वक कार्य को निरस्ता को दूर करने के लिए क्रियाकलाप देकर म्हणजे चुनौतीपूर्व कार्य म्हणजे एखादं थोडं काही अवघड कार्य असेल बरोबर आहे का नाही ते कार्य त्यांना द्या आणि ते त्यांना सोडवायला लावा कारण ते प्रतिभाशाली आहेत ना प्रतिभाशाली त्यांना जर सोपं दिलं तर ते लगेच सोडून टाकतील तुम्हाला लगेच आता एखादा हुशार विद्यार्थी असतो बघा आपण त्याला गणित दिलं का आपण म्हणतो आता थांबा मी काय करतो तुम्हाला 10 उदाहरण देतो ते एक प्रतिभाशाली 2 विद्यार्थी असे असतात ते लगेच 2-3 मिनिटात सोडून देतात सर आमचं झालं म्हणजे ते आपण काय म्हणतो मग अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागेल थोडा असा कठीण काहीतरी कार्य द्यावं लागेल आणि त्याला तुम्ही सॉल्व्ह करा तसा क्रियाकलाप दिला तर ते बरोबर त्याच्यामध्ये करतील कारण ते प्रतिभाशाली आता दुसरं ऑप्शन पण थोडं कसं आहे पण थोडं चर्चा करूया वे प्रश्न देकर जिनमें अभिमुखी चिंतन की आवश्यकता हो आता बघा प्रतिभाशाली आहे फक्त त्याला चिंतन मध्ये अटकवलं तो लगेच विचार करून घेईल सांगून देईल पण त्याला क्रिया बी द्या त्याला क्रिया पण त्याच्यामध्ये पाहिजे आणि ते दूर करण्यासाठी समस्या पण पाहिजे म्हणजे काय होईल तो त्याच्यामध्ये जास्त गुंतो लक्ष देईल पण फक्त चिंतन करायला लावलं तर एवढं प्रभावी नाहीये प्रश्न हल करणे के लिए विशिष्ट निर्देश फक्त जर तुम्ही त्यांना सांगत राहिलं मग तो प्रतिभाशाली राहिला का तर अजिबात नाही आणि रटनेवर आधारित परीक्षा देकर अजिबात नाही तर प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना काय करा थोडे जे कठीण काम असतील
ते कठीण काम द्या आणि त्यांना काय सांगा, तू याचं दूर करून दाखव बरं. मग त्यांना तो आनंद होतो. जर सोपं दिलं तर ते सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा लवकर सॉल्व्ह करून देतात. मग त्यांना कंटाळा येतो. नाही सर हे नका देऊ ना, थोडं अवघड द्या ना, असं म्हणतात का नाही ती मुलं. मग अवघड द्या म्हणजे काय, चुनौतीपूर्ण कार्य देणं आणि निरसतात. ते तू आता तू दूर कर, म्हणजे याच्यामध्ये ते बरोबर गुंततात आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करतात. ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न 13 काय म्हणतोय बघा. पठन म्हणजे काय, वाचनासंदर्भात आपला आता टॉपिक झालेला होता. पठन वैकल्पे बच्चों की पहचान पहचान किस प्रकार की जाती है, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाचण्यासंबंधी अडचण येत आहे. हा तर काय काय करणार तुम्ही वाचण्यासंबंधी, जर त्याच्या अडचणी ओळखायच्यात का, हा विद्यार्थी त्याला वाचताना काहीतरी समस्या निर्माण होतात, तर हे ओळखण्यासाठी तुम्ही काय करणार, असं असं तुम्हाला विचारलंय. कसं काय करणार, आता पहिलं काय म्हटलंय, उनकी सामाजिक एवं सांस्कृतिक संदर्भ को जानकर. अरे ज्याला वाचता येत नाही त्याचं समाजाशी काय घेणं आहे, तो कुठला आहे काय आहे याच्याशी काय घेणं आहे, त्याला फक्त वाचणं तपासायचं आहे ना, तर हे चालेल का, तर अजिबात नाही. पुरी शारीरिक स्वास्थ्य परीक्षण देकर, म्हणजे काय, आता समजा जयश्री मॅडमांना वाचता येत नाही, मग वाचता येत नाही, मग काय करा, त्यांचा सिटी स्कॅन करा, असं चालेल का, नाही बाबा MRI करावा लागेल तुमचं, तुम्हाला वाचता येत नाही. अरे काहीच गरज नाही ना त्याची, वाचता येत नाही हे तुम्हाला पाहायचंय, तुमची शरीराची आपण काय म्हणतो तपासणी करायची गरज नाही ना. आणि तिसरं ऑप्शन काय म्हटले, उनके पढ़ने और लिखने की कौशल्य का विश्लेषण से. सगळ्यात सोपं काय का, त्याला वाचता येत नाही ना, पण तो कसा वाचतोय आणि त्याचं लिखाण काय या संबंधी जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला कळू शकतं का त्याला तिथे अडचणी आहे. तिसरं ऑप्शन बेस्ट आहे. आणि उनकी जटिल व उच्च स्तरीय समस्याओं को हल करने की क्षमता का आकलन. आता जटिल समस्या सोडवणे हे कशाचं येईल, पठण वैकल्पेचं आहे का, तर अजिबात नाही ना. हे कशामध्ये ते समस्या समाधान त्याच्यामध्ये जाईल. पण हे सगळ्यात महत्वाचं काय असेल, त्याला वाचण्यासंबंधी अडचण येत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, वाचण्यासंबंधीच तिथे मूल्यमापन केलं पाहिजे. तो समाजात आहे किंवा त्याच्या शरीराची चाचणी घेऊन उपयोग होईल का, तर अजिबात होणार नाही. तर ऑप्शन 3 ने तुम्हाला जावं लागेल, हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 14 काय म्हणतोय बघा. प्रश्न जेवढे काळजीपूर्वक समजून घेतले ना, तेवढाच तुम्हाला फायदा होतो. प्रतिकूल परिस्थितियों में वंचित पृष्ठभूमि वाले अधिगमकर्ताओं को संबोधित करने के लिए निम्नलिखित में से कौन सी पद्धती प्रभावशाली नाही आहे, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती में वंचित पृष्ठभूमी म्हणजे काय, आपण काय म्हणतो प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे ते विद्यार्थ्यांवर, म्हणजे वंचित पृष्ठभूमी म्हणजे काय, ते शाळेपासून खूप दूर झालेले विद्यार्थी कशी तरी ते शाळेत येतात आणि त्यांना तुम्हाला काय अधिगम करता, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना संबोधित करायचं आहे आणि संबोधित करण्यासाठी प्रभावशाली नाहीये. प्रभावशाली म्हणजे चुकीची पद्धत आहे. म्हणजे काय, आता तुमच्या वर्गात जे असे शाळेत जात नाही मुलं, आपण काय म्हणतो वंचित आहेत शाळेपासून, त्यांना तुम्हाला आता प्रोत्साहन करायचं आहे. पण इथे प्रोत्साहन करायचंय, मग 3 गोष्टी प्रोत्साहन करायच्या आहे, पण इथे काय म्हटले प्रभावशाली नाही, म्हणजे एक निगेटिव्ह आहे का ती तुम्ही करू नका. म्हणजे आता कोणती गोष्ट आपण केली नाही पाहिजे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, अधिगमकर्ताओं से बातचीत करणे और उनकी आवश्यकताओं की समूह काही चुनौतियों की पहचान करना, म्हणजे काय, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्यामध्ये काय काय समस्या आलेल्या आहेत, का शाळेत येत नाही, कारण काय आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहे, हे विचारा, म्हणजे हे पण चांगलं आहे. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, अधिगमकर्ताओं को विद्यालय के बाहर ट्यूशन पढ़ने के लिए कहना, जिससे कि अध्यापक को उनकी अधिक से अधिक ध्यान देना पडे, ध्यान ना देना पडे. म्हणजे काय, तुम्ही शिक्षक म्हणून असं सांगणार का, नाही बाबा आपल्या शाळेत काय येतात रे बाबा, तुम्ही दुसरीकडे क्लास लावून घ्या ना आणि तिकडे शिका ना, कशाला माझ्या डोक्याला ताण देताय, असं चालेल का, दुसरीकडे क्लास लावा. म्हणजे हे तुम्ही असं नाही करू शकत. दुसरं ऑप्शन चुकीचं दिलेलं, हेच तुम्ही करू नाही शकत, प्रभावशाली नाहीये. तर दुसरीकडे शाळा ट्युशन लावा, हे चांगलं नाहीये. त्याच्यानंतर तिसरं म्हटलं काय म्हटलंय, विद्यार्थियों को संतुलित चुनौतीपूर्ण लक्ष्यों के लिए अभिप्रेरित करना और उपयुक्त सहायता प्रदान करना, म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतील त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि त्यांना सहायता उपलब्ध करून दिली पाहिजे. तिसरं ऑप्शन पण चांगलं आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, कार्य कार्यकलापों के लिए सहयोगी समूह. कार्यकलाप म्हणजे काय, एखादी तुम्ही क्रिया देणार तर सहयोगी समूह त्यांना एकत्र घ्या, कारण त्या विद्यार्थ्याला असं जाणवलं नाही पाहिजे का माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, सामाजिक परिस्थिती चांगली नाही, म्हणून मला सरांनी बाजूला काढलं. तर त्यांना पण सगळ्या वर्गामध्ये जे विद्यार्थी सगळ्या लेवलला असतील त्यांच्यामध्येच त्याला काय करा, समूहामध्ये ठेवा आणि विद्यार्थियों को एक दूसरे को समर्थन करने के लिए प्रोत्साहित करणे, का त्या विद्यार्थ्याला पण मार्गदर्शन करा आणि याला पण मार्गदर्शन करा, म्हणजे सहयोगाची भावना निर्माण करा. हे पण चांगलं आहे. पण जर तुम्ही त्याला सांगितलं तू बाहेर ट्युशन लाव आणि तिकडे शिक, तर म्हणजे त्या विद्यार्थ्याला काय वाटेल का आपल्याला काही येत नाही म्हणून आपला मास्तर काय सांगतोय तुम्ही दुसरीकडे जा, म्हणजे काय, हे तुम्ही करू नये. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे, हे तुमचं चुकीचं आहे, काय प्रभावशाली नाहीये.
त्याच्यानंतर प्रश्न 15 काय म्हणतोय बघा, एकदम सोपा प्रश्न आहे, याच्यात विश्लेषणची गरज नाही. बच्चे के अधिगम में शारीरिक स्वास्थ्य और संवेगिक अवस्था म्हणजे काय, मुलांच्या अधिगम म्हणजे आपण काय म्हणतो शिक्षण प्रक्रियेमध्ये शारीरिक स्वास्थ्य म्हणजे शरीराचा आणि संवेगात्मक म्हणजे भावनांचा वाटा आहे का? आता असं तुम्हाला विचारलं आहे का वाटा? पहिलं काय म्हटलं, कोई प्रभाव नाही. कसं काय कोई प्रभाव नाही? एखाद्याला रागवलं तर तो मला म्हणेल सर तुम्ही असं नका बोलू. प्रभाव आहे का नाही? एक महत्वपूर्ण भूमिका आहे, बरोबर आहे का नाही? महत्वपूर्ण भूमिका आहे, कोई संबंध नाही, संबंध आहे. कारण शरीर पण चांगलं पाहिजे ना, डोळेच नाही आणि मी म्हणतो चला पिक्चर पाहायला, चालणार नाही. म्हणजे याचा सगळ्यात महत्व भूमिका नगण्य म्हणजे भूमिकाच नाही बा, भूमिका आहे एक महत्वपूर्ण आहे शरीर आणि संवेगात्मक विकासाचा. त्याच्यानंतर प्रश्न 18वा काय म्हणतोय बघा. आता असे प्रश्न सॉल्व्ह करणं फार सोपे असतात, पण तरी आपण एक वेळा याच्यावर चर्चा करू. कक्षा में अर्थपूर्ण अधिगम को प्रोत्साहित करने के लिए अध्यापक को म्हणजे कक्षा में अर्थपूर्ण अधिगम को प्रोत्साहित करने के लिए अध्यापक को म्हणजे कक्षामध्ये अधिगम म्हणजे शिक्षण कसं झालं पाहिजे, अर्थपूर्ण झालं पाहिजे, नुसतं वाचून नाही सांगायचं, अर्थपूर्ण. मग अर्थपूर्ण शिक्षण देण्यासाठी तुम्ही काय करणार? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों की सहायता करनी चाहिए, वे अपने मनोभावों और अभिप्रेरणाओं को सुव्यवस्थित कर पाए म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्या भावना आहेत त्याची तुम्हाला तो दुखवला गेला नाही पाहिजे, त्याच्या प्रेरणा जागृत केल्या पाहिजे, त्याच्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, या संबंधी केलं पाहिजे. ऑप्शन एक चांगलं आहे, बरोबर आहे का नाही? याच्याने काय होईल, अर्थपूर्ण शिक्षण होईल. दुसरं ऑप्शन काय म्हटलं बघा, विद्यार्थियों को उनके प्रदर्शन के आधार पर वर्गीकृत और नामांकित करने पर योग्यता समूह बनाना चाहिए. मग तुम्हाला ते सांगितलं, जर विद्यार्थ्याला सांगितलं तू गणितामध्ये असा आहे ना, तू गणितवाला इकडे बैस, मराठीवाला इकडे बैस, मग याच्याने वर्गीकरण केलं तर विद्यार्थ्याला अर्थपूर्ण अधिकम होईल का, तो नाराज होईल, नाही बाबा मला गणित येत नाही म्हणून माझ्या ज्या सरांनी इकडे बसवलं, म्हणजे हे ऑप्शन चालणार नाही. मग आता दोन ऑप्शन चुकीचं आहे, मग आता हे दोन ऑप्शन कुठे आहे हे मी पहिले पाहिजे. आता बघा पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का, दोन नाही. हे बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये दोन आहे म्हणजे हे बाहेर झालं, ते चौथ्या ऑप्शन मध्ये पण दोन आलेलं हे दोन बाहेर झालं, म्हणजे आता माझे दोनच ऑप्शन वाचलेले. आता मैं तीसरा ऑप्शन वाचतोय, विद्यार्थियों में संवाद और परिचर्चाओं को प्रोत्साहित करना चाहिए जिससे वो बहुप्रेरित करणे में सक्षम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करा. चर्चा का करा, कारण तुम्हाला माहिती आहे का जेवढं विद्यार्थी आणि शिक्षक मध्ये कम्युनिकेशन होईल तेवढा विद्यार्थी काय होईल, आपल्या भावना सांगेल. आणि जर पूर्वीचे शिक्षक बघा ते विद्यार्थ्यांशी जास्त बोलत नव्हते, फक्त छेडी लागे छमछम याच्याने चालत नाही, तर विद्यार्थी जेवढा बोलका होईल तेवढे त्याचे विचार तुम्हाला समजतील, एवढं महत्वाचं आहे. म्हणजे ऑप्शन 3 पण चांगलं आहे, आपलं आपलं तिसरं चांगलं आहे पण दुसरं चुकीचं दिलंय. आणि चौथं ऑप्शन काय म्हटलंय, कक्षा में विविधता की उपेक्षा करणार. उपेक्षा म्हणजे काय, तुला जरी खेळामध्ये आवड असेल तर नाही आपल्या शाळेत खेळ चालत नाही रे बाबा, तू दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घे, इथे आपल्याकडे क्रिकेट कोणी खेळत नाही, उपेक्षा करणार का. और शिक्षण की मानक विधियों का अपनाना. मानक म्हणजे काय, आपल्या शाळेचा नियम आहे, आपल्या शाळेत क्रिकेट खेळलं जात नाही, पण तो म्हणेल सर मला क्रिकेटमध्ये आवड आहे ना, मला जायचंय ना क्रिकेटमध्ये, तुम्ही म्हणणार नाही नाही आपल्या शाळेचा नियम आहे क्रिकेट नाही खेळत. मग मानक विधी चालवणार का, तर अजिबात नाही. म्हणजे तुमचं चौथं ऑप्शन पण ज्याच्यामध्ये आहे ते पण चुकीचं आहे. बघा आता तिसऱ्यामध्ये चौथं ऑप्शन आलेलं हे म्हणजे 3 ऑप्शन बाहेर झालं, मग उरलं काय तुमचं 1 आणि 3. एक पण हे बघा हे पण बरोबर आहे आणि हे तिसरं ऑप्शन पण तुमचं बरोबर आहे. कळालं, अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर हा एक सोपा प्रश्न, स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. अधिगम एक प्रक्रिया, अधिगम जी प्रक्रिया आहे कशी आहे, तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची, जटिल आणि सक्रिय प्रक्रिया आहे. कारण अधिगम काय एकदम सोपं नाही, जटिल आणि सक्रिय प्रक्रिया असतं. कारण जर तुम्ही जटिल आहे, सरळ नाही, सरळ म्हणजे एवढी सोपी राहिली असते पहिल्याच वेळा तुम्ही, आणि जटिल सक्रिय निष्क्रिय नाहीये, अवघड असते आणि सक्रिय असते. जर तुम्ही सक्रियपणे राहिलं तर ते सोपं होऊन जाईल, पण तुम्ही लक्षच दिलं नाही तर ते अवघडच राहील. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 18 काय म्हणतोय बघा, एवढं काळजीपूर्वक समजून देतोय ना मी, मग तुम्ही म्हणा ना काय सीटेट अवघड आहे बाबा. अपनी कक्षा में अर्थपूर्ण अधिगम को आता बघा, अपनी कक्षा में अर्थपूर्ण अधिगम को सुसाध्य बनाने के लिए अध्यापिका को अपनी कक्षा में सामाजिक सांस्कृतिक धार्मिक भाषी विविधता को चाहिए. म्हणजे काय, तुमच्या कक्षामध्ये अधिगम जे आहे म्हणजे शिक्षण प्रक्रिया सुसाध्य म्हणजे चांगलं होणे, सुसाध्य होणे, चांगलं होण्यासाठी जी सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि धार्मिक भाषा ज्या आहेत, भाषी विधेयक काय करण्याचे. आता वेगवेगळ्या मी तुम्हाला सांगितलंय, तर जे वेगवेगळे संदर्भ असेल किंवा सामाजिक असेल, आर्थिक असेल, तर तुम्ही काय करणार, नाही बाबा ही भाषा बोलू नको आमच्याकडे, असं चालेल का, टाळणीची आहे. उपेक्षा करणे, नाही बाबा ही भाषा तुझी बरोबर नाही, वापरू नको. अनदेखा, नाही बाबा तू बोल मी लक्ष नाही देणार, नाही तू मराठीमध्येच बोल, मला ऐराणीमध्ये नाही समजणार, असं करणार का. तर समजना चाहिए का, नाही बाबा तू ऐराणीमध्ये बोलला ना तरी चालेल, फक्त तुझं मत आहे मला सांग. कळालं.
त्याच्यानंतर प्रश्न 19 काय म्हणतोय बघा, कक्षा में प्रभावशाली अधिगम के लिए वातावरण की रचना करनी। बघा, कक्षा में प्रभावशाली अधिगम के लिए वातावरण की रचना करनी चाहिए बजाय वातावरण की, म्हणजे काय, कक्षामध्ये तुम्हाला वातावरण निर्माण करायचं आहे अधिगमसाठी, तर कसं वातावरण निर्माण करणार? आता स्पर्धी चालेल का, भय भय चालेल का, स्पर्धा चालेल का? सगळ्यात महत्वाचं काय, संयोगात्मक आणि सुसाध्य, म्हणजे काय, विद्यार्थ्यांना एकत्र करा आणि त्या सुसाध्य म्हणजे काय, त्यांच्या चुका होतील त्याच्यामध्ये त्या सुधारणा होतील, अशा प्रकारे वातावरण तुम्हाला निर्माण करावं लागेल. ऑप्शन 1 हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 20 काय म्हणतोय बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. निम्नलिखित में से कौन सा उदाहरण विद्यार्थियों के लिए अभिप्रेरित करने के लिए प्रभावशाली पद्धती आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना अभिप्रेरित झाले पाहिजे, म्हणजे काय, आंतरिक प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे, अभिप्रेरित झाला पाहिजे. विद्यार्थियों में अधिगम के लिए अभिप्रेरित करने के लिए प्रभावशाली पद्धती आहे, म्हणजे कोणत्या ऑप्शनने तो विद्यार्थी आंतरिक प्रेरणेने जागृत होईल. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, पाढ उपलब्ध कराना विशेषकर जब बच्चा कोई नया कौशल्य शिक रहा है, म्हणजे काय, जर एखादा विद्यार्थी नवीन काही शिकतोय तर जिथे त्याला अडथळा निर्माण होत असेल, काय म्हटलं, उपलब्ध करा ना, हा, तर जिथे त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होत असेल तर त्याला तुम्ही तिथे मदत करा, म्हणजे काय, याच्याने तो चांगले, चला आमचे सर चांगलेत बरं का, मला इथे चुकलं होतं, त्यांनी मदत केली, त्याच्यामुळे मला हे कौशल्य यायला लागलं, म्हणजे पहिलं ऑप्शन एक बरं आहे. दुसरा ऑप्शन काय म्हटलं, सीखने से ज्यादा कार्य करने पर बोल देना, म्हणजे काय, शिक्षकाने जर सांगितलं, नाही बाबा तुझं अक्षराशी काही घेणं नाही, फक्त वही पूर्ण करून टाक, तुला तुला गणित आलं पाहिजे असं काहीच नाहीये, फक्त तू 2 पेज भरून टाक, फक्त लिहून टाक, चालेल का, फक्त कार्य पूर्ण करण्यावर अजिबात नाही, वे कार्य देना बहुत सरळ, म्हणजे फक्त सोपं सोपं काम दिलं तर विद्यार्थी कंटाळून जातील, हे पण चांगलं नाहीये. और प्रतियोगिता केले बहुत अवसर उत्पन्न करणं, अवसर उपलब्ध आहेत, पण कशासाठी, प्रतियोगितासाठी, चालेल का, नाही बाबा तू सोडव, 2 गणित तू तू पण 2 सोडव, तो म्हणेल सर मला नाही जमत ना, मग असं मग प्रतियोगिता चालेल का, तर अजिबात नाही. तर काय करावं लागेल, ज्या नवीन गोष्टी आहेत त्या नवीन गोष्टी जर विद्यार्थी शिकत असेल तर त्याला मार्गदर्शन करा, म्हणजे तुम्ही काय करा, पाड द्या, त्याला आलंबन असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 21 काय म्हणतोय बघा, प्रश्न 21वा, बच्चों के चिंतन के विषय में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं, भाई बघा, बच्चों के चिंतन के विषय में, चिंतन के विषय में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नाही. आता चिंतन संबंधात कोणतं कथन सही नाहीये असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. आता चिंतन संबंधी कोणतं कथन बरोबर नाहीये हे तुम्हाला बघायचंय. पहिला ऑप्शन काय म्हटलं, बच्चे अपने आसपास की विविध घटनाओं के बारे में स्वयं अपने सिद्धांत रचना करते, म्हणजे काय, मुलं काय करतात, आपल्या आजूबाजूच्या घटनांवर स्वतः विचार करू शकतात, बरोबर आहे का नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय, बच्चे प्रत्येक को स्वयं नहीं सोच सकते और अध्यापक की मूल भूमिका उन्हें जानकारी उत्पन्न करतात. आता हे बघा किती चुकीचं दिलंय, का मुलं स्वतः विचार करू शकत नाही, जे अध्यापक असेल तेच त्यांना सांगतो तेव्हा ते विचार करतात, असा आहे का, विचार तर लहान मुलं पण करतात, म्हणजे हे थोडं चुकीचं आहे दिलेलं आहे. आणि तिसरा ऑप्शन काय म्हटलं, बच्चे अपने आसपास की विविध घटनाओं के बारे में सतर्कतापूर्वक सोचते वर अन्वेषण किए जाते, म्हणजे तिसरा ऑप्शन पण बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय, बच्चे अपने आसपास की वस्तुओं को जानने के लिए जन्मजात जिज्ञासू होते, म्हणजे जीन पियाजेने काय सांगितलं होते, बच्चे नन्हे वैज्ञानिक होते, म्हणजे लहानपणापासून त्यांच्यामध्ये असते, बरोबर आहे का नाही. लहान मुलाला ती एखादी, आपण ती पूर्वी एक छोटी आपण खेळणी यायची बघा, त्याच्यामध्ये लाईट लागायचं, कार राहायची, तर मुलांना खूप घरच्यांनी सांगितलं, अरे बाबा हे लाईट लागतं, त्याने ती फोडून पाहिली पण शोधूनच काढलं नाही हे कशामुळे लागतं, घरच्यांनी जरी सांगितलं का भिंगरीमुळे लागतं तर नाही ऐकलं, म्हणजे पाय हे दुसरं चुकीचं दिलेलं आहे. का काय करतात मुलं, फक्त अध्यापक सांगेल तेव्हाच विचार करतात असं नाही, तर विचार करू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न 22, आता ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल, इथे तुम्हाला मोबाईल नंबर आहे, हा, फक्त 500 रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकतात. प्रश्न दिलेला आहे, बच्चों में विद्यालय में बघा, बच्चों का विद्यालय में सफल असफल होना. आता जर एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास होतो आणि तर कशामुळे होतो, हे संदर्भ तुम्हाला विचारले, बच्चों का विद्यालय में सफल, बच्चों का विद्यालय में असफल होना म्हणजे एखादा विद्यार्थी नापास झाला. आता विद्यार्थी लहान आहेत तर मग असफल होना म्हणजे काय कारण आहे, पहिलं काय दिलेलं आहे, प्रस्तावित करताय की वंचित पृष्ठभूमी वाले बच्चे अधिगम का सामर्थ्य नाही, म्हणजे काय, तो दुर्गम भागातील म्हणून तो शिकू शकत नाही, म्हणून तो नापास झाला असं म्हणणार का, तर हे पण बरोबर वाटत नाही. निर्दिष्ट करता है की विद्यालय इन निर्देश, आता बघा हे निर्देशित करता है, चुकीचं झालंय, निर्देशित करता है कि विद्यालय इन बच्चों की आवश्यकता और रुचियों की पूर्ति करने में समर्थ नहीं, म्हणजे काय,
हे जाणून घेतलं पाहिजे का हे विद्यार्थी नापास झाले याचं कारण काय आहे का आपण त्यांची आवश्यकता पूर्ण करू शकलो नाही. त्याच्या आवडी आपण समजू शकलो नाही म्हणून तो अभ्यासामध्ये लक्ष देत नव्हता म्हणून तो असफल झाला. हे बेस्ट आहे. आणि चौथं काय म्हटलंय साबित करता आहे की आनुवंशिक पैदाशी कमी आहे म्हणजे काय आपण मी नाही बाबा तुझ्या अनुवंशाप्रमाणे काय तुझ्या घरच्यांप्रमाणे तू काही चांगला नाही तू पासच होऊ शकत नाही असं चालेल का तर अजिबात नाही. आणि चौथा ऑप्शन काय म्हटले सूचित करता है की अभिभावक को अपने बच्चों के लिए अधिगम्य सहायता करणे में का सामर्थ्य नाही म्हणजे तुम्ही सांगणार का तुझे आई वडील चांगले नाही बाबा त्यांनी तुला मदत केली नाही म्हणून तू नापास झाला असं पण चालणार नाही. तर काय समजावं लागेल का आपल्या शाळेची जी विद्यालय आहे ते विद्यालय काय असेल त्यांच्या गरजा असेल ते पूर्ण करू शकलो नाही म्हणून तो असफल झाला. हे दिलेलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न 23 काय म्हणतोय बघा प्रश्न 23 म्हणतोय समूह समूह में एक दूसरे से समूह में एक दूसरे से पढ़ाने और सहायता करने से म्हणजे समूह म्हणजे काय गटामध्ये एकमेकाला शिकवण्याने आणि सहायता करण्याने काय होईल हे तुम्हाला विचारले काय होईल ज्यावेळेला विद्यार्थी गटात शिकतात त्यावेळेला पहिलं काय म्हटले बघा बच्चे स्वयं की चिंतन प्रक्रिया पर आक्षेप कर सकते हैं और संज्ञानात्मक क्रियाकलाप से उच्च स्तर पर पोहोचू शकते म्हणजे काय जेव्हा तुम्ही गटामध्ये आता समजा 10 विद्यार्थ्यांचा गट केला आपला 10 विद्यार्थ्यांचा गट केला. आता माझा जर एखादा मुद्दा पटला नाही लगेच जयश्री मॅडम म्हणतील सर ह्या मुद्द्यामध्ये आपण जर एक ऍड केलं असतं तर चाललं असतं का हो हा रंग जर इथे ठेवला असता तर सुवर्णा मॅडम म्हणतील नाही नाही सर आपण आहे ना पिवळा रंग इथे ठेवू आणि हा काळा रंग आहे ना इथे घेऊ म्हणजे काय होईल स्वयंचिंतन होईल आणि आपल्या विचारांवर काय होईल क्रियाकलापांवर उच्च स्तरावर पोहोचतील. हे गटाने हे चांगलं होईल ऑप्शन एक बेस्ट आहे. पहिलं काय म्हटलंय दुसरं काय म्हटलंय बच्चों में भ्रांती म्हणजे काय आपण काय म्हणतो गैरसमज निर्माण होईल भ्रांती निर्माण होईल असं होईल का तर नाही ना कारण विद्यार्थी वेगवेगळे विचार करतील भ्रांती कसं काय निर्माण होईल. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय बच्चों का ध्यान भंग हो सकता है ध्यान कसं काय भंग होईल मग आपण काय म्हणजे काय असे काय आपण असे मुलं आहेत का का नाही बाबा एखाद्या मुलांना काहीतरी सांगायचं ध्यान भंग करायचं तर नाही. गटाने कार्य केल्याने काय होतं उच्च स्तरीय कौशल्य वाढतं म्हणजे ध्यान भंग होणार नाही. आणि बच्चों में स्पर्धा आता स्पर्धाचा काय संबंध आहे ते उत्पन्न होगी आता ते सगळे गट मिळून काय सांगताय गट दिलाय ना मॅडम सांगतील का सर इथे आपण यांना पिवळा रंग ठेवा हो इथे यांना काळा रंग ठेवा मग भारी दिसेल. लगेच मी सांगितलं हो मॅडम नाही तर आपण इथे हिरवा घेऊया ना म्हणजे याच्याने काय होईल सहयोगात्मक भावना पण वाढेल आणि चिंतन कौशल्य आणि क्रियाकलापावर उच्च स्तरावर तुम्ही पोहोचू शकतात. ऑप्शन एक हे म्हणजे समूह मध्ये कार्य केल्याने. त्याच्यानंतर प्रश्न 24 काय म्हणतोय बघा प्रश्न 24 वा काय म्हणतोय कक्षा में अध्यापिका अपनी शिक्षा का आकलन की कक्षा में अध्यापिका अपनी शिक्षा का आकलन की विधियों का विद्यार्थियों की जरूरतों को अनुसार परिवर्तन करते म्हणजे शिक्षिका काय करते का जे आपले आकलन म्हणजे काय मूल्यमापनाची जी साधने आहेत त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार परिवर्तन करते म्हणजे काय एखाद्या विद्यार्थ्याला समजा एक मुद्दा समजून घ्या म्हणजे जे आकलनाची जी साधनं आहे ते जरूरतनुसार बदल करणे म्हणजे काय आता एखादा विद्यार्थी त्याला दिसत नाही त्याला तुम्ही लिहायला लावणार का तर त्याची तोंडी परीक्षा घेणार. एखाद्या विद्यार्थ्याला हात नाहीये त्याला लिहायला लावणार का तोंडी परीक्षा घेणार. म्हणजे बदल केला का नाही तर तुम्ही म्हणणार नाही मला लिहून दाखव म्हणजे याला काय म्हटलं जाईल अध्यापक केंद्रित का व्यवहार केंद्रित पाठ्यपुस्तक याला प्रगतीशील शिक्षण म्हटलं जातं कारण प्रत्येकाच्या गरजेनुसार तुम्ही वागत आहे. या मोबाईल नंबरवर संपर्क करून बॅच जॉईन करू शकतात फक्त 500 रुपयामध्ये. बघा आता त्याच्यानंतर प्रश्न 25 काय म्हणतोय बघा विकास के बघा विकास के विषय में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है म्हणजे विकासा संदर्भात कोणचं कथन सही आहे सही आहे म्हणजे कोणतं योग्य कथन विचारलंय विकास के विषय में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. पहिलं काय म्हटलंय बच्चों के विकास में बहुत सी सांस्कृतिक भिन्नता होते बरोबर आहे बहुत सी म्हणजे मुलांच्या विकासामध्ये खूप भिन्नता राहू शकतात बरोबर आहे का नाही कोणाची भाषा असेल उंची असेल सगळं काही धर्म असेल पंथ असेल या सगळ्या भिन्नता राहू शकतात आहेत का नाही तर आहेत. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. संसार में सभी बच्चों का विकास एक ही क्रम में सुनिश्चित समय होता है. आता सगळ्यांचा विकास दोन सख्खे भाऊ जर राहिले जुळवा तर त्यांचा विकास साधा बरोबर होईल का एखादं बोलतो आपण म्हणतो का अरे तुझा भाऊ तर तुम्ही तर बरोबर जन्माला आले तो किती बोलतो तू का मुका आहे का तू का मुखी आहे का असं म्हणतो का नाही मग विकास क्रमनुसार होतो का सगळ्यांचा तर अजिबात नाही. विकास रुचिपूर्ण व्यवस्थित समूह की अवधारणाओं को पूर्व निश्चित वर आनुवंशिक घटकों के कारण होत आहे. आता तुम्हाला माहिती आहे विकास पूर्णपणे आनुवंशिक कारणाने होतो का आता एखाद्याचे वडील समजा आता तुम्हाला लांबचं कशाला उदाहरण देतो सचिन तेंडुलकरचं उदाहरण आहे. मग सचिन तेंडुलकर क्रिकेटर होता मग त्याचा मुलगा पण क्रिकेटमध्ये का सफल झाला नाही पूर्णपणे निश्चित आहे का नाही ना ते बावळट पण निघू शकतं
एखादं डॉक्टरचं पोरग राहिलं ते बावळट पण निघू शकतं. मुद्दा आहे तो आनुवंशिकपणे पूर्वनिश्चित नसतो. नाही बाबा मी डॉक्टर आहे, माझा मुलगा पण डॉक्टर आहे. बरोबर आहे का नाही? हा, हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. म्हणजे हे पण नाहीये. आणि विकास एक सरळ वर एक दिशे प्रक्रिया. विकास एक सरळ नाहीये. विकास काय सांगितलं होतं? विकास सरळ नाही. विकास काय असतो? वक्राकार असतो. एक दिशे प्रक्रिया नसते. एक दिशे म्हणजे काय? एकाच दिशेने. अरे खालीवर होईल ना. आता एखादा समजा सीटेटला मागच्या वेळेस तुम्हाला 70 मार्क होते. मग आता पण 70च राहतील का? आता 100 पण होऊ शकतील ना. आणि कमी जर तुम्ही म्हटले मी अभ्यासच करत नाही, 40 सुद्धा होऊ शकतील. म्हणजे काय? विकासाची एक दिशा नसते. त्याच्यानंतर प्रश्न 26 काय म्हणतोय बघा काळजीपूर्वक. निम्नलिखित में से बाल्य अवस्था की अवधि का प्रमुख बाल्य अवस्था. आता बाल्य अवस्था जी असते निम्नलिखित में से मध्य बाल्य अवस्था की अवधि का मुख्य प्रमाण चिन्ह कोणता आहे? मध्य बाल्य अवस्था. मध्य बाल्य अवस्था म्हणजे काय? मध्य बाल्य अवस्था आता जे आपण जे असते 2 ते 7 वर्षापर्यंत ही काय असते? एक बाल्य अवस्था आहे ते. मध्य बाल्य अवस्था तिला उत्तर बाल्य अवस्था 7 ते 11 मध्ये असते बघा. 7 ते 11 वर्षामध्ये. एक मिनिट. मध्य बाल्यावस्था जी बाल्यावस्था जी चालू होते तर 2 ते 7 मध्ये एक बाल्यावस्था असते तिला पूर्व बाल्यावस्था म्हणतात. आणि 7 ते 11 वर्षामध्ये जी चालू होते तिला मध्य बाल्यावस्था किंवा उत्तर बाल्यावस्था असं सुद्धा म्हटलं जातं. कळालं? आता बघा, आता तुम्हाला विचारलंय मध्य बाल्यावस्था. आता मध्य बाल्यावस्था मध्ये काय येईल? आता प्रतिकात्मक खेळ कुठे येईल? 2 ते 7 मध्ये. म्हणजे काय झालंय? पूर्व बाल्यावस्थेचं उदाहरण झालं आपल्याला मध्य बाल्यावस्था. आता पेशीय कौशल्य समग्र शारीरिक वृद्धी म्हणजे हे पण केव्हा होतं? तुम्हाला माहितीये का? ज्या वेळा मूल लहान असतं तेव्हा त्याचा शारीरिक विकास जास्त होतो. म्हणजे हे पण कुठे गेलं तुमचं? मध्य आपलं बाल्यावस्थेमध्ये गेलं. पूर्व बाल्यावस्थेमध्ये गेलं. वैज्ञानिक तर्क अमूर्त सोच. आता बघा, वैज्ञानिक तर्क अमूर्त सोच हे बाल्यावस्थेचं उदाहरण नाहीये. हे काय आहे? किशोर अवस्थेचं उदाहरण आहे. बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर्कसंगत विचारों का विकास जो प्राकृतिक रूप से मूर्त आहे. म्हणजे काय? 2 ते आपलं 7 ते 11 वर्षामध्ये जी मुलं असतात मध्य बाल्यावस्थामध्ये ते तर्कसंगत विचार करू शकतात. पण कोणाचा करू शकतात? ज्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आहेत, मूर्त स्वरूपात आहेत, त्यांच्या तर्कसंग विचार करू शकतात. म्हणजे ऑप्शन 2 हे काय आहे? हे प्रमुख चिन्ह आहे. त्याच्यानंतर प्रश्न 27 याचं उत्तर या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. बघा, ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आता सामाजिकरण में विद्यालय की भूमिका 27 त्याचं उत्तर तुम्ही टाकायचं जे असेल ते इकडे आकडा टाकायचा. बॅच घेण्यासाठी या नंबरवर संपर्क करा. फक्त 500 रुपयामध्ये बॅच जॉईन रेकॉर्ड लाईव्ह वगैरे सगळं काही तुम्हाला उपलब्ध होईल. हा एक प्रश्न तुमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा पण प्रश्न तुमच्यासाठी आहे. हे दोघं प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं द्या. आणि निम्नलिखित में से मनोवैज्ञानिक ने प्रस्तावित किया है कि बच्चों में चिंतन गुणात्मक रूप से वयस्कों से अलग होता है. याचं पण उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. 28चं जे उत्तर असेल ते बॅच जॉईन करा. या मोबाईल नंबरवर संपर्क करा. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या क्लासची जाहिरात पोहोचवा. आणि जेवढं तुम्ही समजून घेईल तेवढाच तुम्हाला फायदा होईल. पाठांतराला इथे किंमत नाहीये. व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि प्रत्येकाने व्हिडिओ सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.